काँग्रेसबरोबर आहे, त्यामुळे कोणी कुठे गेलं तरी काय फरक पडत नाही। काँग्रेसचा आदर्श भारतीय जनता पार्टीमध्ये जमा झाला आहे। आता त्या आदर्शाचा विकास हो अशी आमची इच्छा आहे आणि तो विकास भारतीय जनता पार्टी करतील। मी झिरो व्हायला कसं जाईन, तिकडे जाणारी लोक सगळी झिरो आहेत। आज एक नंबरच्या लाईनीमध्ये बसणारे आमचे चव्हाण साहेब आहेत। बाबा सिद्दीकी, त्यानंतर मिलिंद देवरा आणि मिलिंद देवरानंतर काँग्रेसला तिसरा धक्का, तोही माजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे तेही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी धक्का दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। गेल्या एका वर्षभरापासून अशा चर्चा सुरू होत्या की अशोकराव चव्हाण हे भाजपच्या संपर्कात आहेत, ते कधीही जाऊ शकतात। मात्र यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं, कारण चव्हाण घराण्यांचा आणि गांधी घराण्याचा एवढं घनिष्ठ संबंध होते। यावरूनच ह्या सगळ्या चर्चा फोल ठरवल्या जात होत्या। मात्र काल अखेर अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिला आणि त्यानंतर आज ते भाजपवासी झालेले आहेत। त्यामुळे त्यांच्या संपर्कात किती आमदार आहेत, कोण कोण त्यांच्या सोबत जाणार आहेत, काँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून काय ऑफर येत आहेत, यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत पुण्यातील कसब्याचे आमदार रवींद्र भाऊ दंगेकर आहेत। भाऊ, कसं पाहता, तुमच्या ज्येष्ठ नेत्यांनी हाताची साथ सोडलेली आहे? बघा, काँग्रेस आजपर्यंत 100 वेळा फुटले, पण काँग्रेस जिथं आहे तिथं आहे। लोकशाही हा मतदार राजा हा लोकशाहीमध्ये प्रमुख मानला जातो। नेता गेला म्हणून पक्ष जात नाही आणि पक्षाला कायम लोक चॉईस करतात आणि लोकशाहीमध्ये मतदार राजाला जी किंमत आहे ती नेत्यांना किंमत नसते। त्यामुळे मतदार राजा हा काँग्रेसबरोबर आहे, त्यामुळे कोणी कुठे गेलं तरी काय फरक पडत नाही। आज शिवसेना फोडली, काँग्रेस फोडली, राष्ट्रवादी फोडली, ह्याचाच अर्थ असा की भारतीय जनता पार्टी कुमकुवत पक्ष आहे आणि यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता नसलेली लोक आहेत। त्यामुळे ह्यांना बाहेरची लोकं घ्यावी लागतात। जी लोकं घेतलीत ह्यांच्यावर पहिले भ्रष्टाचाराचे आरोप ह्यांनीच केलेले होते, त्याच्यामध्ये त्यांना ईडीचे नोटिसा लागल्या आहेत, बाकीच्या नोटिसा लागल्या। या नोटिसाला दडपशाही करून ह्या पद्धतीनं सर्व विरोधी पक्षातल्या नेत्यांना नेण्याचं काम ते करतात। ह्याचाच अर्थ आहे की त्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमतेची लोकं नाही आहेत। एवढा मोठा नेता आपला पक्ष सोडून जातोय, कुठेतरी भनक लागली होती का तुम्हाला? कुठे संशय वाटला होता का कुठेतरी चव्हाण साहेब जातील म्हणून? बघा, काँग्रेसचा आदर्श आता भारतीय जनता पार्टीमध्ये जमा झाला आहे। काँग्रेसचा आदर्श भारतीय जनता पार्टीमध्ये जमा झाला आहे। आता त्या आदर्शाचा विकास हो अशी आमची इच्छा आहे आणि तो विकास भारतीय जनता पार्टी करतील, कारण त्यांची जी लोकं ती सक्षम नाही आहेत। कारण याचा अर्थ होतो की 100 त्यांचे आमदार आहेत ते वळचणीला पडलेत आणि ही जी लोकं शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची नेतात आणि ह्यांना जे आर्थिक मंत्रिपदं देतात, ह्याचाच अर्थ आहे की त्यांच्याकडं काम करणारी लोकांची संख्या कमी आहे आणि ती फक्त ही हवेवर निवडून आलेली आहेत, त्यांची कार्यक्षमता कमी दिसते। ह्याचाच अर्थ असा होतो। त्यामुळे कार्यक्षमता असणारी लोकं ते घेतात आणि त्यांना पदं देतात। काही तुमचे आता काँग्रेसचे आमदार आहेत, जेवढ्या आमदारांमध्ये काही तुमची फोनाफोनी झाली असेल, काय कुठे कसं काय काय बोलणं झालं तुमच्या इतर सहकाऱ्यांसोबत? बघा, आत्ता ज्यांना जायचं ते भीतीपोटी जातात, ज्यांना भीती तेच जातात तिकडे, ज्यांना भीती नाही ते इकडे आहेत। आणि काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक पक्ष आहे, सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा पक्ष। ह्या देशाच्या वैभवशाली इतिहासामध्ये इतिहासाला गतवैभव प्राप्त करताना काँग्रेसने अनेक वर्षे या देशामध्ये राज्य केले आणि भारत हा जगाच्या पातळीवर नंबर 1चा देश निर्माण करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं। हे 5-6 वर्ष आले म्हणून काँग्रेस देशाची वैभवशाली इतिहास आपल्याला लपू शकणार नाही आणि भारतीय जनता पार्टीकडं बिनकामी लोक आहेत म्हणून त्यांना काँग्रेसची लोकं आता लागत आहेत आणि त्यामुळे त्यांना आता भीती वाटते की आपली सत्ता जायची वेळ आली, काँग्रेसची लोकं घेतली तर आपल्याला सत्ता मिळेल। पण काँग्रेसचा नेता नेला तर पक्ष जात नाही, मतदार जात नाही। मतदार हा विचारवंत मतदार आहे। या देशात संविधानानुसार देश चालतो, लोकशाहीनुसार चालतो आणि मतदार राजाला जी किंमत आहे ती किंमत देशाच्या पातळीवर ती गणली जाते। म्हणून लोकशाहीचा आधार हा मतदार आहे। हा मतदार राजा येणाऱ्या काळात उत्तर देईल। रवींद्र भाऊ, लोकशाही असेल, विकास असेल, कोणी म्हणतं हिंदुत्व, कोणी वेगवेगळे असे कारण देतात आणि पलटी मारतात, उड्या मारतात। मात्र तुम्ही आता आमदारांमध्ये असता, सभागृहामध्ये बसतात, तुमचे सहकारी आहेत, सर्वपक्षीय सहकारी आहेत किंवा जे विरोधातील सहकारी आहेत, त्यांच्या मनात काय भावना असते बरं जेव्हा ते भाजपमध्ये जातात? विकासाचं नाव देतात, ते विकासासाठी चाललो, कोणी म्हणतं हिंदुत्वासाठी चाललो, असं पण खरं दुखणं काय नेमकं?
बघा, मागच्या वेळेला माननीय हर्षवर्धन पाटील ज्या वेळेला भाजपमध्ये गेले त्यावेळेला ते म्हणले मला सुखाने झोप येते. आता ज्यांना ज्यांना सुखाने झोप पाहिजे ते भारतीय जनता पार्टीमध्ये सुखाने झोपायला गेलेत. ह्याचा अर्थ त्यांना इकडे सुख ते झोपून देत नव्हते, आता तिकडे गेल्यानंतर ते झोपणार आहेत. म्हणजे याचा अर्थ की त्यांच्या मागं असणारी सगळी प्रकरणं ही आता संपलेली असतील आणि त्याच्यामध्ये आदर्शेचा घोटाळा झालाच नाही असा ते सुरुवात होईल. म्हणजे एकंदरीतच कुठंतरी प्रेशराईज केलं जातं आणि त्याच्यानंतर ते पक्ष सोडतात असं तुमचं एकंदरीत म्हणण्याचा रोग दिसतोय. हे आता जगालाच कळलं आहे, ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला कळलं आहे की लोकशाही आता जिवंत राहते का नाही. दडपशाहीचं राजकारण आहे आणि एखाद्या गुन्हेगारासारखं त्याला नेतात आणि ह्या पक्षात थांब नाही तर जेलला जा, ह्या दोनच अटी आहेत. मग कुठली अट मान्य करायची तर मग भारतीय जनता पार्टीत, मग काँग्रेस किती चुकीची किंवा वाईट आहे किंवा चांगली सांगत सांगत त्यांना जायचं. तुमच्यावर पण आता एक गुन्हा रिसेंटली दाखल झालेला आहे. तुम्हालाही काहीतरी ऑफर किंवा काहीतरी असं येतं आहे का भाजपचं? पाठीमागे संजय नाना बोलले होते की तुमचं स्वागत असेल जर तुम्ही भाजपमध्ये आलात तर. बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये माझे अनेक मित्र आहेत, पण लोकशाहीमध्ये सर्वसमावेशक राजकारण काँग्रेस पक्ष करतात आणि मला आवडीचा पक्ष आहे. मी जरी पूर्वी दुसऱ्या पक्षात होतो तरी मी सर्वसमावेशक राजकारण केलेलं आहे आणि ह्या पक्षामध्ये संधी आहे. सगळ्यांमध्ये जायला मिळतं, सगळ्यांमध्ये काम करायला मिळतं. तिथं कुठली जातीचा माणूस असा नाही की सगळ्या जातीची लोक तिकडं काम करतात, गुण्यागोविंदांनी काम करतात आणि एक चांगलं वातावरण या देशाचं निर्माण करण्याचा काँग्रेसने पूर्वीपासून प्रयत्न केला. मी आहे ना, मी हिंदुत्ववादी आहे, मी क्षत्रिय आहे, मी प्रभू रामचंद्राचा वंशज आहे, मी छत्रपतींचा वंशज आहे. त्यामुळं आपल्याला कोणी असं दाखला देणं, कोणाचा दाखला घेणं हा आपलं काम नाही, आपल्या रक्तात नाही. त्यामुळं पण सर्व जाती धर्माला समावेशक राजकारण काँग्रेसने केलेलं आहे आणि कोणी भावनेवर राजकारण केलं तर भावनेवर राजकारण लई काळ टिकत नाही. आता भाकरीवर राजकारण केलं पाहिजे. आज भाकरीचा प्रश्न सगळ्यांना पडला आणि भाकरीचा प्रश्न हा काँग्रेसच सोडू शकते आणि भावना तर आम्ही प्रभू रामचंद्राचेच आहोत, त्याला आम्हाला कोण नाकारू शकत नाही. कोण असं मानणार की हे रामाचे क्षत्रिय नाहीत. ज्यांनी क्षत्रिय त्यांचे दाखले, आमचे दाखले आम्ही समोरासमोर मांडू. अशोकराव चव्हाण साहेबांबद्दल एका वर्षभरापासून चर्चा सुरू होती की ते त्यांचा एक गट घेऊन भाजपमध्ये जातील. मात्र सर्व जे आमदार होते तुम्ही त्यामुळे ते काही तथ्यहीन चर्चा आहेत, सगळे याच्यामध्ये काही खरं नाही आहे. मात्र ते घडलं, म्हणजे ज्या चर्चा होतात त्या खऱ्या घडतात. त्याच अनुषंगाने तुम्हाला प्रश्न आहे, चर्चा तर अशा पण व्हायला लागल्यात रवींद्रभाऊ दंगेकर हे भाजपमध्ये येतील आणि लोकसभेचे उमेदवार ठरतील, अशा पण चर्चा आता होऊ लागलेल्या आहेत. काय तथ्य याच्यामध्ये? बघा, मी काँग्रेस पक्षाने मला विधानसभेची निवडणुकीला उमेदवारी दिली आणि त्याच्यामध्ये उद्धवसाहेब, शिवसेना असेल, पवारसाहेब, ही सगळी लोक आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले. जी महासत्ता आपण म्हणतात ती महासत्ता येऊन पुण्याच्या कसबा विधानसभेत येऊन थांबली. मग पोलीस यंत्रणा असेल, निवडणूक यंत्रणा असेल, सगळ्या यंत्रणेचा वापर करून माझ्यावर जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये ताकदीने जे सगळे कार्यकर्ते उभे राहिले त्यांच्या जीवावर मी लोकप्रतिनिधी झालो आणि नुसतंच झालो नाही तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांमुळे मी काँग्रेसचा हिरो झालो. आज महाराष्ट्रामध्ये मी कुठे गेलो तरी मला भेटायला लोक येतात, भेटतात, माझं स्वागत करतात, माझ्याशी चर्चा करतात आणि महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी झाली. मी विजय झालो तेव्हा महाराष्ट्राचं एक गाव असं राहिलं नव्हतं की तिथं माझा विजयाचा आनंद झाला नाही. तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता आणि माझ्या पाठीशी उभे राहिला होता. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये हिरो आहे आत्ता सध्या आणि कार्यकर्त्यांनी हिरो केला. मी झिरो व्हायला कसं जाईन, तिकडे जाणारी लोक सगळी झिरो आहेत. आज एक नंबरच्या लाईनीमध्ये बसणारे आमचे चव्हाण साहेब आहेत, आता ते दुसऱ्या तिसऱ्याच्या फळीत जाऊन बसणार आहेत आणि फडणवीसांचं नेतृत्व त्यांनी मानलं आहे. त्यामुळं ते आता कितपत ते सुटेबल होईल हे मला माहीत नाही, पण जनता ही काँग्रेसच्या बाजूने राहील, कार्यकर्त्याच्या बाजूने राहील आणि मी कार्यकर्ता आहे आणि मी रस्त्यावरून लढणारा कार्यकर्ता आहे. माझ्यावर किती केसेस झाल्या तर ते मी काय बघत नाही, कारण माझ्या जेवढ्या केसेस आहेत लोकांच्या आंदोलनामध्ये झाल्यात, लोकांच्या हक्कासाठी झाल्यात आणि ही केसेस खोट्या केसेस होतात. परत वागळे साहेबांवर हल्ला झाला, त्यांना मारण्यापर्यंत हल्ला झाला, पण गुन्हे काय दाखल झाले तर 324. म्हणजे सगळं खोटं काम चाललेलं आहे, चुकीचं चाललं आहे. पोलीस यंत्रणा ही पूर्णपणे भाजपच्या बाजूने वागताना दिसते आणि याच्यामध्ये वागळे साहेबांसारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत, तर आमचे विश्वंभर चौधरी आहेत, सरोदे साहेब आहेत आणि समाजाची भूमिका मांडतात. लोकशाहीच्या व्यासपीठावर मुद्द्यावर बोललं पाहिजे, मुद्द्याची चर्चा गुद्द्यावर येते, त्यावेळेला ते रडीचा डाव होतो आणि परवा ज्या पद्धतीने रडीचा डाव झाला, हुकुमशाही चालू झाली,
पोलीस यंत्रणा पूर्णपणे झोकलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने काम करतात. परवाच त्यांना 4 तास डांबून ठेवलं आणि नंतर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना कळलं की कुठल्या साईडने येणार आणि पोलिसांसमोर हल्ला होतो आणि पोलीस गुन्हे दाखल करत नाहीत. म्हणजे शोकेंतिक आहे देशाची लोकशाहीला. कुठं नेऊन ठेवलं माझा महाराष्ट्र अशी म्हणायची वेळ आली. आणि ज्या पद्धतीनं आगे आगे देखो क्या आहे हे म्हणणारे फडणवीस आता आगे किती खाली येतील हे आता बघायची वेळ आली. मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झालेत आणि ज्यावेळेला उपमुख्यमंत्री होते त्या दिवस त्यांचे 2 दिवस चेहरे आपण बघितले त्या देशाने त्या राज्याने की त्यांचा चेहरा काय सांगत होता. तर आता हळूहळू ते खाली येतील आणि हे वर जातील. कारण हे आता आदर्श आमचा काँग्रेसचा आदर्श तिकडे आहे आणि त्यांनी जो आदर्श घोटाळा काढला तो आदर्श त्यांना सांभाळून ठेवा एवढाच विषय. तुम्हाला आता हे सगळ्या घडामोडी घडल्या, तुमच्या ज्येष्ठ नेत्यांनीच आता पक्षांतर केलंय, कुठेतरी चव्हाण साहेबांकडून निरोप आला की बाबा आता अशी मी भूमिका घेतोय, तुम्ही आता सोबत यायला पाहिजे, असं काही फोन वगैरे त्यांचा? बघा, मी पहिल्याच वेळेला सांगितलं की मला जनतेने आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या त्यांच्याकडून ऑफर आली होती कशी? मला किती ऑफर आल्या तर त्या ऑफर मी घेत नाहीत. मला ऑफर आल्या तरी मी शेवटी काँग्रेसने मला एक चेहरा फोन आला होता का त्यांच्याकडून? मी तेच सांगितलं, मला किती ऑफर आल्या आणि का आल्या तरी मला काँग्रेसने चेहरा दिला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व नेते पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, यांनी मला विधानसभेमध्ये पाठवण्याला प्रयत्न केले, त्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आणि महासत्ता मला पाडायला आली होती. त्याच्यामुळं मला आता प्रेम सगळं महाविकास आघाडीकडे. मी काँग्रेसमध्ये एकदम प्रचंड प्रमाणे रमलेलो आहे आणि काँग्रेसमध्ये सर्वसमावेशक राजकारण, सर्व जाती धर्माला घेऊन जाणं राजकारण आहे आणि जनता ही बघते. त्यामुळं मी आता इथं हॅपी आहे, समाधानी आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये रमलेलो आहे. शेवटचेच 2 प्रश्न आहेत. तुम्हाला भाजपकडून काय काय ऑफर आल्या होत्या? मी परत एकदा म्हणलो, मला कुठल्या ऑफर आल्या तर मी त्या स्वीकारत नाही आणि आता बऱ्यापैकी त्यांना माहिती झाली की हा आता काँग्रेस पक्ष सोडत नाही हे त्यांना माहिती झालं आणि मला न्यायला त्यांच्याकडे माझ्याकडे आहेच काय, माझ्याकडे ना ED CD नाही काय. त्यामुळे मला कुठलाही गुन्हा माझ्यावर दाखल केला तरी मी घाबरणारा कार्यकर्ता नाही. मी 30 वर्ष पुणे शहरात रस्त्यावर येऊन काम केलं, जनतेसाठी काम केलं. माझ्यावर अनेक केसेस आहेत पण जनतेच्या लढण्यासाठी माझ्यावर केसेस झालेत आणि त्याच्यामध्ये मी कुठलंही आंदोलन केलं तर शेवटच्या टोकापर्यंत नेलं आणि ते जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझ्यावर जी आत्ताची गुन्हा दाखल झाला हा सगळा ललित पाटीलच्या गुन्ह्याचा राग माझ्यावर परवा काढलेला आहे. पण मी समाधानी, मी जनतेसाठी लढतो आहे, जनता माझ्या पाठीशी. त्यामुळे माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले तर मी काय घाबरून जाणारा कार्यकर्ता नाही. शेवटी लढणं माझ्या राखतात आहे. मी छत्रपतींचा वारस आहे. छत्रपती ज्या शिवाजी महाराजांनी बालपण कसबा पेठेत गेलं तिथं मी 30 वर्षे नगरसेवक म्हणून काम करतो आहे, आमदार झालो. त्यांच्या पायाची धूळ आमच्या कपाळी कायम लागते कारण लाल महाल माझ्या मतदारसंघात आहे. त्यामुळे लढणारा कार्यकर्ता आहे. लढणाऱ्या कार्यकर्त्याला कोणाची भीती नसते आणि ज्या भीती दाखवतात आणि एवढे गुन्हे दाखल झालेत तर माझी कधी जेलला जायला तयारी. आज म्हटलं तरी मला बसवलं जाणार कारण माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता, एक गरीब कुटुंबातला, एक बहुजनांचा कार्यकर्ता, मला आज समाजाने एवढं मोठं पद दिलं. हे समाजाचं पद आहे आणि त्याच्यासाठी कुठलंही मला स्वतःला दुःख झालं तरी मी त्या दुःखाला लेप लावत बसणार नाही. त्या दुःखाला बाजूला ठेवून मी लढणाऱ्याला तयार आहे. एवढा मोठा भूकंप केला आहे चव्हाण साहेबांनी, त्याचा हादरा पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात बसेल असं तुम्हाला वाटतं का? नांदेडमध्ये बसणार नाहीत तर ते का गेले ते जगाला माहिती आहे. नांदेड मध्ये बसणार नाही तर त्यांची जर एवढी पॉवर असती तर त्यांनी पक्ष कशाला सोडला असता. पॉवरच संपली त्यांची. पॉवर त्यांचा 440चा व्होल्टेज फडणीसच्या हातात गेला त्यामुळे त्यांच्याकडे पॉवर राहिलीच नाही. पॉवर कोणाला म्हणतात की त्यांची पॉवर त्यांच्या हातात असते. त्यांची पॉवर फडणवीस साहेबांच्या हातात आहे. त्यामुळे फडणवीस त्यांचा आता रिमोट कंट्रोल आहे. म्हणजे तुमची राज्यसभेची जागा सेफ आहे असं म्हणायचं? काँग्रेस लढणार आहे. काँग्रेस 100 वेळा फुटली, काँग्रेस जागेवर आहे. एखादं पद इकडे तिकडे झालं म्हणजे काँग्रेस संपत नाही. काँग्रेस ही परत भरणार आहे आणि काँग्रेसला दिवस चांगले येणार आहे. एखादं पद इकडे तिकडे गेलं तर काँग्रेसला काय फरक पडत नाही. तर हे होते रवींद्रजी धंगेकर यांनी सांगितलं की मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझ्यावर कितीही दाग दाखवला, किती केसेस दाखल केल्या तरी मी काँग्रेस सोडणार नाही आणि मला किती ऑफर आल्या त्यापेक्षा मी त्या पक्षाकडे जाणार नाही असं देखील त्यांनी ठासून मत आपलं या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेलं आहे.